हॅलो फ्रेंड्स, आपण अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स हा टॉपिक डिस्कस करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल, डेफिनेशन ऑफ अल्कोहोल अँड क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल हा पॉइंट स्टडी केला. याच्यामध्ये अल्कोहोलचे डेफिनेशन when one or more hydrogen atom of alkane is replaced by number of hydroxyl group called as alcohol and it is represented by RCH2OH. R means alkyl group. In classification, there are main four types of alcohols. One, monohydric alcohol. Second, dihydric alcohol. Third, trihydric alcohol. And last, polyhydric alcohol. Mono, when one hydrogen atom is replaced by one hydroxyl group. Second, dihydric alcohol, when two hydrogen atom of hydrocarbon is replaced by two hydroxyl group. Trihydric alcohol, when three hydrogen atom of hydrocarbon is replaced by three hydroxyl group. And last, polyhydric alcohol, when more than three hydrogen atom of hydrocarbons is replaced by number of hydroxyl group called as a polyhydric alcohol. Friends, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल मधील फर्स्ट पॉइंट मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आपण पुन्हा डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स? हाऊ आर दे क्लासिफाइड? बघा, अल्कोहोल्स विच हॅव ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप आर नोन ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. अल्कोहोल्स कंटेनिंग ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप्स नोन ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. असे अल्कोहोल की यांच्यामध्ये ओनली वन हायड्रॉक्सिल, वन OH ग्रुप आहे, अशा कंपाउंड्सना आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन of the carbon atom attached to the hydroxyl group, monohydric alcohols are classified into main two types. According to hybridization, there are main two types of alcohols. First, alcohol containing sp3OH bond and second, alcohol containing sp2OH bond. बघा, कार्बनच्या हायब्रिडायझेशन वरून OH ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे, याचा हायब्रिडायझेशन sp3 किंवा sp2 आहे, याच्यावरून दोन टाइप्स पडतात. एक अल्कोहोल कंटेनिंग sp3 कार्बन ॲटम आणि सेकंड अल्कोहोल कंटेनिंग sp2OH बॉन्ड्स. सो फर्स्ट आपण बघू अल्कोहोल कंटेनिंग sp3OH बॉन्ड. इन these alcohols, OH group is attached to sp3 hybridized carbon atom of an alkyl, allyl or benzylic group. They are further classified as प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. बघा, असे अल्कोहोल की ज्यांच्यामध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो, याच्यामध्ये अल्किल ग्रुप असतील, अलायलिक ग्रुप असतील और बेन्झाइलिक ग्रुप सुद्धा आहे, आणि त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन आपण प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल मध्ये बघतो. बघा, आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल बघतो. याच्यामधला फर्स्ट पॉइंट, अल्कोहोल कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड. याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम्स ऑफ अल्किल, अलायलिल और बेन्झाइलिक ग्रुप्स. दे आर फर्दर क्लासिफाइड इनटू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. सो फर्स्ट, अल्किल अल्कोहोल्स. In this type of alcohols, hydroxyl group is directly attached to sp3 hybridized carbon atom of an alkyl group. याच्यामध्ये OH ग्रुप हा sp3 hybridized कार्बनच्या अल्काइल ग्रुपला जर अटॅच असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ अल्किल अल्कोहोल्स. याच्यामध्ये पुन्हा आपण तीन टाइप स्टडी करणार आहोत, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. फर्स्ट, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल्स आर दी monohydric alcohols in which the hydroxyl group is attached to primary carbon atom. बघा, मोनोहायड्रिक मध्ये आपण पुन्हा प्रायमरी अल्कोहोलचा स्टडी करतो. अल्काइल अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल्स आर दी monohydric alcohols in which the hydroxyl group is attached to a primary carbon atom. It is represented by RCH2OH. आता प्रायमरी कार्बन आपण कुणाला कन्सिडर करतो की कार्बन ॲटम नेक्स्ट ओनली वन कार्बनला अटॅच असेल तर त्या कार्बनला आपण प्रायमरी कार्बन कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल बघा, CH3, CH2OH. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन पुढे ओनली वन कार्बनलाच अटॅच आहे, एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून आपण त्या कार्बनला प्रायमरी कार्बन
कन्सिडर करतो, इथाइल अल्कोहोल. सेकंड, secondary alcohol. Secondary alcohols are the monohydric alcohols in which hydroxyl group OH group is attached to secondary carbon atom. बघा secondary मध्ये OH group हा directly secondary carbon ला attach असणार आहे. It is represented by R C R H OH. म्हणजे OH group अशा कार्बनला आहे की तो दोघांना अटॅच आहे. प्रायमरी मध्ये बघा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच होता की तो पुढे एकाच कार्बनला अटॅच होता. सेकंडरी मध्ये OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो पुढे दोन कार्बनला अटॅच आहे. फॉर एक्झाम्पल CH3 CH OH CH3. OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो कार्बन एकाच वेळी दोन कार्बनला अटॅच आहे. हेन्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ सेकंडरी कार्बन आयटम. दिस कंपाउंड इज नोन ॲज अ आयसोप्रोपिल अल्कोहोल. Next, tertiary alcohols. Tertiary alcohols are the monohydric alcohols in which hydroxyl group is attached to tertiary carbon atom. या ठिकाणी hydroxyl group हा tertiary carbon ला attach असणार आहे. It is represented by RRRCOH. OH group अशा कार्बनला अटॅच आहे की तो पुढे तिघांना अटॅच आहे. फॉर एक्झाम्पल बघा OH C CH3 CH3 CH3. OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो पुढे तिघांना अटॅच आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ टर्शरी अल्कोहोल. म्हणजेच आपण अल्काइल अल्कोहोल मध्ये तीन टाइप्स बघितले. एक प्रायमरी, सेकंडरी, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू प्रायमरी. सेकंड, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू सेकंडरी. अँड थर्ड, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू टर्शरी. नेक्स्ट आपण अलायलिक अल्कोहोल बघू. बघा in this type of alcohol, hydroxyl group is attached to an allylic carbon, that is sp3 hybridized carbon atom next to carbon-carbon double bond. They are further classified as primary, secondary and tertiary allylic alcohol. बघा allylic group आपण कोणाला कन्सिडर करतो? Carbon atom attached to sp3 hybridized carbon atom and next carbon containing carbon-carbon डबल बॉन्ड. बघा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण पुढच्या कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्या फंक्शनल ग्रुपला आपण अलायलिक ग्रुप कन्सिडर करतो. याच्यामध्ये OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की तो पुढे एकाच कार्बनला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुढे डबल बॉन्ड आहे. दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी अल्कोहोल. सेकंड, OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो पुढे दोन कार्बनला अटॅच आहे, कॉल्ड एज अ सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. आणि OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो पुढे 1 2 3 कार्बनला अटॅच आहे, नोन ॲज अ टर्शरी अलायलिक अल्कोहोल. बघा अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय की इन दिस टाइप ऑफ अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू अलायलिक कार्बन, दॅट इज sp3 कार्बन ॲटम अँड नेक्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. OH ग्रुप sp3 कार्बनला अटॅच आहे आणि पुढच्या कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ अलायलिक अल्कोहोल. याच्यामध्ये सुद्धा आपण प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी टाइप्स केलेत. प्रायमरी, हायड्रोक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन, हायड्रोक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन अँड हायड्रोक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू टर्शरी कार्बन. थर्ड आपण याच्यावर टाइप बघणार आहोत बेन्झाइलिक अल्कोहोल. इट इज ऑल्सो नोन ॲज अ aromatic alcohols. In this type of alcohols, the hydroxyl group is attached to a sp3 hybridized carbon atom and next containing aromatic rings known as benzylic alcohols, and they are further classified as also primary, secondary and tertiary benzylic alcohol. बघा याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे आणि नेक्स्ट जर अरोमॅटिक रिंग असेल, बेन्झीन रिंग असेल तर आपण त्याला बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणतो. फॉर एक्झाम्पल OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, नेक्स्ट अरोमॅटिक रिंग आहे, हेन्स कॉल्ड ॲज अ बेन्झाइलिक अल्कोहोल. याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी 3 टाइप्स पडतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो पुढे फर्स्ट एकाच कार्बनला अटॅच आहे, कॉल्ड ॲज अ प्रायमरी. OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे की तो पुढे दोन कार्बनला आहे, एक बेन्झीन आणि R, कॉल्ड ॲज अ सेकंडरी. अँड थर्ड, OH ग्रुप अशा कार्बनला आहे की तो दोन R आणि एक बेन्झीनच्या कार्बनला अटॅच आहे, कॉल्ड ॲज अ टर्शरी. बघा
In case of benzylic alcohols or aromatic alcohols, OH group is directly attached to sp3 hybridized carbon atom and next containing aromatic ring known as a benzylic. OH group primary carbon called as a primary, OH group secondary carbon called as a secondary, and OH group tertiary carbon called as a tertiary. अशा प्रकारे आपण कार्बन sp3OH मध्ये तीन टाइप्स बघितले. फर्स्ट अल्किल अल्कोहोल, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू अल्किल ग्रुप्स, याच्यामध्ये पुन्हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. नेक्स्ट अलायलिक अल्कोहोल, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू sp3 कार्बन, नेक्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉल्ड एज अलायलिक अल्कोहोल, याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. And third, benzylic or aromatic alcohols, OH group is directly attached to sp3 carbon atom and next aromatic known as benzylic alcohol. आणि याच्यामध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी बघितले. आता आपण सेकंड टाइप बघणार आहोत, कंपाउंड कंटेनिंग sp2OH bond. बघा, in this type of alcohols, OH that is hydroxyl group is attached to sp2 hybridized carbon atom and carbon carbon double bonds known as a sp2OH bonds. They are further classified into main two types. बघा, याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा डायरेक्टली अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच राहतो. याच्यामध्ये आपण दोन टाइप बघतो, वन इज विनायलिक अल्कोहोल्स अँड सेकंड फिनॉल. सो फर्स्ट बघा, विनायलिक अल्कोहोल्स. Vinylic alcohols are open chain compounds containing OH group is directly attached to carbon-carbon double bonds. बघा, vinylic alcohols are the open chain long chain compounds containing OH group is directly attached to carbon atom of the carbon-carbon double bonds. For example, CH2 double bond CHOH. This is called as a vinyl alcohol. OH group sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे अशा कार्बनला अटॅच आहे. आणि लास्ट याच्यामध्ये टाइप बघू आपण फिनॉल्स. फिनॉल्स आर द एरोमॅटिक कंपाउंड्स OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड एटम ऑफ बेन्झीन रिंग. म्हणजेच OH ग्रुप हा डायरेक्टली एरोमॅटिक कंपाउंड्सला आहे आणि या कंपाउंडचं कॉमन नेम हे आपण फिनॉल म्हणतो. याच्यामध्ये डायरेक्टली OH ग्रुप हा एरोमॅटिक याचं हायब्रिडायझेशन, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 राहतं. अशा प्रकारे आपण कार्बन sp2OH ग्रुप OH बॉन्ड मध्ये आपण दोन टाइप्स बघितले, एक विनायलिक अल्कोहोल अँड सेकंड फिनॉल. OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम, डबल बॉन्डेड कार्बन एटम. याच्यामध्ये आपण विनायलिक अल्कोहोल, ओपन चेन, लॉंग चेन, डबल बॉन्डेड कार्बन एटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण विनायलिक अल्कोहोल म्हणतो. आणि सेकंड, जर OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू एरोमॅटिक रिंग की याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे त्याला आपण फिनॉल्स कन्सिडर करतो. बघा, मोनोहायड्रिक अल्कोहोल हा पॉइंट आपण डिस्कस करत आहोत. मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये आपण अल्कोहोल कंटेनिंग ओनली वन हायड्रोक्सिल ग्रुप कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. क्लासिफिकेशन मध्ये आपण दोन टाइप बघितली की OH ग्रुप अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम आणि सेकंड OH ग्रुप अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम. याच्यामध्ये फर्स्ट OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम. याच्यामध्ये आपण तीन टाइप्स बघितले, एक अल्किल अल्कोहोल, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू अल्किल ग्रुप. याच्यामध्ये सब थ्री पार्ट्स बघितले आपण, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू प्रायमरी कार्बन, सेकंडरी OH group directly attached to secondary carbon, and third OH group directly attached to tertiary carbon. Next, allylic alcohol, OH group is directly attached to sp3 carbon and next containing carbon carbon double bond. याच्यामध्ये सुद्धा आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे तीन टाइप्स बघितले. नेक्स्ट, benzylic alcohol, it is also known as aromatic alcohol. OH group is directly attached to aromatic sp3 carbon, next benzene ring, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. पुन्हा आपण कंपाउंड्स कंटेनिंग sp2 मध्ये दोन टाइप्स बघितले, वन विनायलिक अल्कोहोल्स अँड सेकंड फिनॉल. अशा प्रकारे मी तुम्हाला काही खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही ते आयडेंटिफाय करा, सॉल्व्ह करा. थँक्यू.